श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. लक्ष्मी माता आणि श्रीहरी विष्णू यांच्या कृपेने आपण अधिक मास महात्म्याचे 31व्या आणि अंतिम अध्यायाचा कथासार ऐकणार आहोत. या अध्यायात 1 ते 30 अध्यायांमध्ये सांगितलेल्या सर्व कथांचा सार, त्यांचा बोध आणि अधिक मासाचे महत्त्व अत्यंत सुंदर रीतीने वर्णन केले आहे. असे सांगितले जाते की जो भक्त श्रद्धेने या अध्यायाचे वाचन किंवा श्रवण करतो त्याला संपूर्ण अधिक मास महात्म्य ऐकल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. चला तर मग भक्तिभावाने या पवित्र आणि फलदायी अध्यायाची सुरुवात करूया. अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 31. सर्व कथांचे सार. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, आतापर्यंतच्या 30 अध्यायात मी तुला अधिक मास महात्म्य आणि भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेची धर कथांचा महिमा सांगितला. आता हा 31वा अध्याय म्हणजे 31 पुष्पांची माळच जणू गुंफलेली आहे. 31 वातीचा हा एक दिवास प्रकाशित केलेला आहे. ही माला आणि हा दीप भगवान गोपाल, राधाकृष्ण, मुरलीधर यांना अर्पण केले आहेत. अधिक मास महात्म्य कथांचे सार असलेला हा 31वा एक जरी अध्याय वाचला किंवा ऐकला तरी पूर्ण महात्म्य ऐकल्याचे पुण्यफळ मिळते. तर या कथासाराच्या पोथीच्या अध्यायावर क्रमाने सार सांगतो, ते लक्ष देऊन ऐक. तपोवनातील ऋषींच्या मेळाव्यात बसून सूत नावाच्या पुराणिकाने अधिक मास महात्म्य सांगितले. त्या कथांचा लक्ष्मीनारायण संवादच पहिला अध्याय म्हणजे या अधिक मासाची उत्पत्ती कशी झाली आणि या मल मासाला थोर पुरुषोत्तमाचे नाव कसे मिळाले याची कथा आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात मिळून गोसेवा आणि गायीचे महत्त्व तसेच पौलव्य ऋषींची कथा सांगितली आहे. चौथ्या अध्यायात ब्राह्मण सेवा आणि 5व्यात नृगराजाची कथा दिलेली आहे. 6व्या अध्यायात दीपपूजेचे महत्त्व आणि मांजरीचा उद्धार तसेच 7व्यात शांकलीच्या 2 बायकांची सौती मत्सराची कथा आणि दीपदान व्रत साधनेचे फळ कोणाला कसे मिळते याचे वर्णन आहे. 8व्या अध्यायातील कथा म्हणजे एका चिकू माणसाच्या बायकोने त्याला पाण्याऐवजी दूध पाजले. ते प्रवासात त्याने वारुळात ओतले, त्यामुळे शेष प्रसन्न झाला आणि त्याने त्या इसमाला अमाप धन देऊन श्रीमंत व सुखी केले. 9व्या अध्यायात माहिष्मती नगरातील एका स्त्रीने आपले अधिक मासातील 7 दिवसांच्या स्नानाचे पुण्य एका म्हातारीला देऊन तिचा उद्धार केला. ही कथा दिलेली आहे. 10व्यात मौन भोजन व्रताची अवंती नगरातील एका गरीब गृहस्थाची कथा सांगितली आहे. 11व्या अध्यायात अधिक मासातील पंचपापांपैकी व्यातिपात, वेधृती आणि अमावस्या तसेच 12व्यात द्वादशी आणि पौर्णिमा पर्वाचे महत्त्व सांगून त्यांच्या कथा दिलेल्या आहेत. 13व्या अध्यायात त्रिरात्र व्रत, दशमी, एकादशीसह द्वादशी या तिन्हींचे मिळून महत्त्व दिलेले आहे. 14व्या अध्यायात त्यासंबंधी द्वादशीच्या साधन व्रत तसेच दुर्वास मुनी आणि अवघिराज यांची कथा आहे. 15व्या अध्यायात श्रीरामाच्या साधन द्वादशीच्या पारण्याची वेळी शतमुखी रावणेचा सीतेने केलेला वध ही आगळीच कथा दिलेली आहे. स्मित विलासिनी अप्सरेच्या उद्धाराची कथा 16व्या अध्यायात तर 17व्यात धर्मशर्माने पिशाच्याचा उद्धार केला ती कथा आहे. 18व्यातील काशीतील मंगळागौरीची कथा आणि 19व्यात विप्रशर्माने राक्षसाचा उद्धार केल्याची कथा आहे. 20व्या अध्यायात सौराष्ट्र देशातील सोमशर्मा गृहस्थाने आपले त्रिरात्र पुण्य देऊन एका राक्षसाचा उद्धार केला ती कथा आहे. 21व्या अध्यायात विराट देशातील माहुरगड येथील एका गृहस्थाने गंगास्नान अधिक मासात केले तेव्हा त्याचा कुष्ठरोग दूर झाला ती कथा सांगितली आहे. माहिष्मती नगरात एका गृहस्थाच्या घरी नारायण नावाचा एक सदाचारी मुलगा आला. तेव्हापासून त्या गृहस्थाचा ताक विक्रीचा धंदा करणारा मुलगा आणि शरीर विक्रय करणे भाग पडलेली त्या मुलाची बहीण या बहीण भावांचा उद्धार केल्याने नारायणाने कसा केला त्या 22, 23 आणि 24 या 3 अध्यायांत मिळून दिलेल्या आहेत. 25व्यात अरुंधती पार्वती संवाद, 26व्यात मंडन प्रधानाची पत्नी गुणवती हिच्या आगळ्या तेजाची कथा सांगितली आहे. 27व्यात साधारण 1 दिवस जरी अधिक मास व्रत केले तरी माणसाला मोक्ष मिळतो ही कथा आणि 28व्यात काश्मीर देशाच्या भिल्ली पतिव्रतेची आगळी कथा सांगितलेली आहे. 29व्या अध्यायात अधिक मास व्रत उद्यापनाचा विधी सविस्तर सांगितलेला आहे. 30व्या अध्यायात द्रौपदीने आधीच्या जन्मात केलेल्या अपराधामुळे द्रौपदीच्या पुढील जन्मात तिला कसा त्रास सोसावा लागला आणि तो भगवान पुरुषोत्तमाच्या सेवेने कसा दूर झाला याचे वर्णन केलेले आहे. शेवटी कळसाचा हा 31वा अध्याय आहे. या संपूर्ण अध्यायातील कथांचे सार दिले आहे. नारायण म्हणाले, लक्ष्मी, हा 31वा एकच अध्याय जरी वाचला किंवा ऐकला तरी माणसाला संपूर्ण अधिक मास महात्म्य वाचल्याचे किंवा ते पूर्ण ऐकल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. सूत पुराणिकांनी हे संपूर्ण अधिक महिन्याचे महात्म्य आणि लक्ष्मीनारायण यांचा संवाद सर्व ऋषींना सांगितला. तो ग्रंथ मूळ संस्कृत भाषेत आहे. त्याचे ओवीबद्ध रूप अनेकांनी केलेले आहे.
ते ओवीबद्ध पोथीचे हे कथारूप रूपांतर वाचकांना खचितच आवडेल असा विश्वास आहे. अध्याय 31 समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु.